नमस्कार. जय छत्रपती, जय शिवराया. संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या नवीन तरुणांसाठी, नवीन युवकांसाठी, महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या मातीसाठी, महाराष्ट्रातल्या राज्यात नगरपालिकेचं इलेक्शन आलं. नगरपालिकेच्या इलेक्शनला तर मालक चर्चा होणार. महाराष्ट्रात संपूर्ण नगरपालिकेच्या तोंडावर इलेक्शन आलं आहे. नगरपालिका ह्याची येतील का निवडून, त्याचा विकास होतील का, ह्याची शिट्ट लागलं. पण आपल्याला कोणाची शिट्ट लागलं का ते नाही. पण एखादा सामाजिक कार्यकर्ता, चांगदेव भाऊ जाधव, आई जगदंबीच्या आशीर्वादाने, छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने लाखांची मावळं तयार करण्याला आता लाखांची मावळ्यामध्ये धाड बांधणार. आता हिंदू समाज तर जागा व्हा, हिंदुत्वासाठी लढा, हिंदुत्व समाजमध्ये काहीतरी उद्धार करा. महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या देशासाठी, महाराष्ट्रातल्या युवकासाठी, महाराष्ट्रातल्या काळासाठी चांगदेव जाधवनं जी लढाई घेतली आहे, जे तुमच्या रूपाने चालू केले, जे तुमच्या रूपाने कामं जरी मी चालू केली असली, तुमच्यासाठी निर्माण करायची एवढी जरी ताकद जरी ठेवला असो, महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी तुम्हाला सांगतो मालक. आता तुम्हाला सांगतो, जनता संपूर्ण महाराष्ट्रातली जनताच्या तर हातात आहे, कोणाच्या हातात आहे कमिटमेंट करणं, कोणाला हे करणं, कोणाला रिस्पॉन्ड देणं, कोणाच्या पाठीमागं. तुम्हाला सांगतो आता नगरपालिकेचं इलेक्शन संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होणार. ह्याची नगरपालिका येतील का, ह्याचे कॅन्डिडेट उतरलं का, त्याचं कॅन्डिडेट महाराष्ट्रातल्या राज्यात मी पूर्वीच्या पण भाषणाला हेच बोललेलो, ह्या पण भाषणात हेच करतो. महाराष्ट्रात कोणाच्या पण नगरपालिका येऊ द्या, कोणाचे पण नगरसेवक येऊ द्या, आम्हाला काही सकाळ फरक पडत नाही. सामाजिक जनतेचं, गोरगरिबाची कामं हो, गोरगरिबावर अत्याचार होऊ नये, भ्रष्टाचार होऊ नये, हेच म्हणतो मी. बाकी माझं काय ना भडकावायचं वाटतं. महाराष्ट्रात किती भ्रष्टाचार चाललाय, किती काय चाललंय, किती गुंडगिरी वाढली, किती हुकुमशाही वाढली. मग आता तर सामाजिक जनता जागा, आता तर तरुणांचं रक्त सळसळ करा येण्याचे. ह्या कोणाच्या बायकांना देऊ नका, कोणाच्या ऐकणं देऊ नका. जे वाटते तुमच्या मनाला जेच करा. चांगदेव जाधव जे वाक्य करते, जे विचार करून महाराष्ट्रात तरुणांसाठी, युवकासाठी करते ना. आजकाल मी लढतोय हिंदू समाज जागृत करायचा, हिंदुत्वाची एक संस्कृती हे करू, हिंदुत्वाचा संपूर्ण हिंदू जागृत व्हा. आता सगळी एकजुटी राहा, जात भेद काय करू नका, हे करू नका. हीच माझी अपेक्षा आहे महाराष्ट्रातल्या जनतेला, महाराष्ट्रातल्या तरुणांना, महाराष्ट्रातल्या युवक. तुमच्या प्रत्येक जणांचा अलग विचार, प्रत्येक जणांच तरुणामध्ये आम्ही ट्विट करतो, हे करतो. जय हिंद, जय छत्रपती. काय चुकलं